कोथिंबीर वडी बनवायला अगदी सोपी, त्याचप्रमाणे चवीला अगदी छान, अगदी कुरकुरीत होते आणि अगदी सोपी पद्धत सांगणार आहे, त्यामुळे पटकन रेडी होईल। प्रत्येक जेवणाच्या ताटामध्ये तुम्ही ही कोथिंबीर एक डिश म्हणून सर्व करू शकता, अगदी छान लागते जेवणासोबत। चला तर पटकन रेसिपी बघून घेऊया। मी इथे मोठी कोथिंबीरची एक जुडी घेतलेली होती, ती अगदी स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून तिला अशी बारीक अशी कट करून घेतलेली आहे। कोथिंबीर कट करत असताना अगदी बारीक कट करायची, जाडसर अजिबात ठेवायची नाही, नाहीतर वडी ही व्यवस्थित बनत नाही। तर इथे एका बाउलमध्ये मी घेतलेलं आहे बेसन। तर इथे 1.5 कप एवढं मी बेसन घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, रंग छान येण्यासाठी। या तिन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। आता पाणी घालून याचा आपल्याला व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर 1 कप पाणी घालून मी इथे व्यवस्थित बॅटर बनवायला सुरुवात केलेली आहे। कमी पडल्यास अजून थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। याच पद्धतीने तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। बऱ्याच वेळा काय होतं, बेसनावर अवलंबून असतं, पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं। तर इथे मी कढईमध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घालून अर्धा टेबलस्पून जिरे, त्याचबरोबर 1 टेबलस्पून एवढे हिरवी मिरची आणि लसूण याचा एक ठेचा बनवून घेतलेला होता, तो ॲड केलेला आहे। रेड चिली पावडर घातलेली आहे 1 टेबलस्पून। जर तुम्हाला रेड चिली पावडर घालायची नसेल तर हिरवी मिरचीची क्वांटिटी तुम्ही वाढवून रेड चिली पावडर तुम्ही स्किप करू शकता। तर इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। बॅटर बनवताना आपण मिठाचा वापर केलेला होता, त्यामुळे इथे मिठाचा वापर जास्त करायचा नाही। 2 टेबलस्पून तीळ, त्याचबरोबर 1/4 टेबलस्पून एवढा ओवा घातलेला आहे। ओव्याने छान चव येते वडीला। तर इथे जे बॅटर आपण रेडी करून घेतलेलं होतं ते इथे ॲड करून घ्यायचं। बॅटर ॲड केल्यानंतर लगेचच याला मिक्स करायला सुरुवात करायची, अजिबात हे सोडायचं नाही, नाहीतर हे तळाला चिकटून बसेल। आणि भराभर लगेच हे असं फिरवून घ्यायचं। हे मिक्स करत असताना अजिबातच थांबायचं नाही, कारण यामध्ये मग गुठळ्या होत नाहीत। तर असं हे बॅटर 3 ते 4 मिनटं चांगलं शिजून घेतल्यानंतर रेडी झालेलं आहे। इथे मी एका प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। शिजलेलं बॅटर या प्लेटमध्ये ॲड करायचं। तर आता काय ना, हे बॅटर शिजण्यासाठी भरपूर असा वेळ लागत नाही, कारण पुन्हा आपण याला फ्रायसुद्धा करणार आहोत, त्यामुळे 2 ते 3 मिनटामध्ये अगदी पटकन हे रेडी होतं। इथे ॲड केल्यानंतर हे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेणार आहोत, म्हणजे काय होतं ना, इझिली कट होईल। तर इथे अशा पद्धतीने आपल्याला वड्या कापायच्या आहेत। आता वड्याचं लहान किंवा मोठं असं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। त्याचबरोबर तुम्हाला वडीचा जर आकार दुसरा हवा असेल तरीही तुम्ही ठेवू शकता। इथे मी अगदी छोट्या छोट्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत आणि तेलामध्ये फ्राय होण्यासाठी घातलेल्या आहेत। तर काय ना, वड्या फ्राय करत असताना गॅसची फ्लेम ही हाय टू लो ठेवायची, म्हणजे टाकत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती हाय करून नंतर लो करून मग यावर वड्या तळून घ्यायच्या। याने होतं काय की वडी जास्त तेल पित नाही, त्याचबरोबर वडी अगदी कुरकुरीत होते। तर तुम्ही बघू शकता छान असा रंग, त्याचबरोबर चवीला तर अगदी छानच लागतात कोथिंबीर वडी। कसल्याही पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी बनवलीत ना, चवीला अगदी छान लागते। आणि जेवणाच्या ताटामध्ये असला एखादा पदार्थ असला की जेवणाची चवसुद्धा वाढते। तर इथे दुसरी बॅचसुद्धा मी फ्राय करून घेतलेली आहे आणि इथे छान अशी कुरकुरीत, चटपटीत आणि जेवणाची चव वाढवणारी कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत अशी वडी झालेली आहे। त्याच पद्धतीने खायलासुद्धा अगदी छान लागते। तर जेवणाच्या ताटामध्येच नाही तर अशा पद्धतीने हिरवी चटणी, लाल चटणी बनवून त्यासोबत तुम्ही सर्व केली ना, तरीही कोथिंबीर वडी खायला छान लागते आणि चहाबरोबर अशीच खाल्ली तरीही छानच लागते। परंतु हिरवी चटणी अशी पुदिन्याची चटणी असली ना की वडीची चव अजूनच वाढते। तर आहे ना रेसिपी छान, पटकन बनवून घ्या। त्याचबरोबर जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।